नमस्कार, मी श्वेता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे स्पेशल मटन थाली। तर चला मग आपण सुरुवात करूया। मटन थालीसाठी बघूया आपण काय काय साहित्य लागणार आहे। ते मी अर्धा किलो मटन धुवून घेतलं आहे। हे 4 कांदे, हे सुकं खोबरं 1 वाटी, हे ओलं खोबरं अर्धी वाटी, ओलं नारळ 1, पुदिना, कोथिंबीर, हे काश्मीरी मिरच्या संकेश्वरी 4, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लिंबू, अद्रक, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, हे घरगुती मसाला, हा मटन मसाला आणि हे मीठ। चला मग आपण सुरुवात करूया। आता मी अद्रक लसूण पेस्ट करून घेते। अद्रक लसूण पेस्ट साठी मी अद्रक लसूण घेते। हे ओल्या मिरच्या, थोडा पुदिना, कोथिंबीर, हे मी आता लावून घेते मिक्सरला। अद्रक लसूण पेस्ट तयार झाली आहे। मी आता मिळते मटन मध्ये। एक चमचा मीठ टाकते, थोडी हळद, मटन मसाला 2 चमचे, आपला घरगुती मसाला 2 चमचे, असा हात ठेवला तर त्या बिया मग हातावर जमा होतात, त्यामध्ये पडत नाही। खोबरं भाजण्यासाठी कांदा चिरून घेते। आता मी सुक्या मटणासाठी वाटप भाजून घेते। यामध्ये 2 कांदे टाकते ते कढईमध्ये, सुकं खोबरं, इथे खोबरं भाजून होईपर्यंत मी इथे ठेवते आणि इथे कुकर ठेवते। इथे फोडणीला घालते मी मटन। दोन चमचे तूप, चिरलेला कांदा, कढीपत्ता, मी पेस्ट करते पान, आता मी तेलामध्ये मटन मसाला जो होता ना 2
2 चमचे तो टाकते आणि 2 चमचे घरगुती मसाला आणि हे आता आपण मटण हे आता चांगलं तेलावर आता मी वड्याच्या पिठासाठी अर्धी काकडी किसून घेतली आहे, 2 वाट्या तांदळाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं, 1 वाटी गव्हाचं आणि अर्धी वाटी काकडी किसून घेतली आहे, 1 चमचा मेथी पीठ, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ. आता हे गरम पाण्याने मी मळून घेते. मटण शिजलंय का बघून घेते. हे वड्याचं पीठ मळून झालंय, आता मी ते साईडला ठेवते आणि हे मटण सुकं बनवण्यासाठी ग्रेव्ही बनवली वाटप आणि हे रस्स्यासाठी वाटप बनवलंय. आता मी बघते मटण शिजलंय काय. हे शिजलंय, हे शिजलंय चांगलं. तर मी रस्स्यासाठी ह्याच्यामध्येच काढते. हळदीचे पीस आहे ते, हे गरम पाणी आहे. यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ ऍड करते आणि ते इथे ठेवते. रस्स्यासाठी इथे तर मी रस्स्याच्या वाटपामध्ये मी 2 संकेश्वरी मिरच्या भाजताना टाकल्या आणि 1 टोमॅटो, तो पण वाटपातच खोबरं भाजताना त्यातच भाजला. त्यामध्ये कलर छान रस्स्याला. आता मी सोलकढी बनवत आहे. सोलकढीच्या वाटपासाठी 1 नारळ ओला, 1 लसूण पाकळी, 2 हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये मी आता हे गाळून घेणार आहे चांगले. खोबऱ्याचा हे रस सर्व काढून घेणार.
यामध्ये अर्धा चमचा मीठ टाक, अर्धा चमचा टाकते थोडं, कारण मी यामध्ये कोकम आगळ टाकणार आहे. आता मी वडे बनवायला घेत आहे. मग सुकं मटण, रस्सा आणि सोलकढी, राईस झाले. आता एक वडे राहिले, ते करून घेते. वडे थापण्यासाठी मी पिशवीला खाली तेल लावलंय. वडे आणि असे हे आपलं मटण आता तयार आहे. मी आता ते काढते. तर माझी रेसिपी कशी तुम्हा सर्वांना वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल रेसिपी तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.